नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय डॉक्टर शिरुरेला माफीचा साक्षीदार करणार असल्याची शक्यता आहे। गुरुवारी रात्रभर शिरुरेची पुण्याच्या कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली आणि त्यानं स्वतःच्या मुलासाठी मोटेगावकरकडून फुटलेला पेपर घेतला होता हे कळतंय आणि त्याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर त्याला माफीचा साक्षीदार केलं जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या नीट पेपरफुटीचं नेक्सस नेमकं कसं होतं, यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, आणखी कोणती अशी नावं आहेत जी अद्याप समोर येऊ शकलेली नाहीत, आणखी कोणाकोणाचे हात यामध्ये बरबडलेले आहेत, हे सगळं डॉक्टर शिरुरे जर माफीचा साक्षीदार झाला तर समोर येण्याची जास्त शक्यता वर्तवली जाते। तर डॉक्टर शिरुरे हा बालरोग तज्ञ आहे आणि आपल्या मुलासाठी त्यानं मोटेगावकरकडून फुटलेला पेपर घेतलेला होता, विकत घेतलेला होता अशी माहिती मिळते आणि त्याला आता माफीचा साक्षीदार केलं जाण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती। आणि त्यामुळे आणखी काय मोठ्या अपडेट्स हाती येत आहेत ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे। काल त्याची कसून चौकशी झालेली आहे आणि त्यानंतर आणखी काही नावं यामध्ये समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरे सोबतचे तर शिरुरेचे संबंध आधीच उघड झालेत। शिरुरेला माफीचा साक्षीदार केलं जाईल असं कळतंय आणि यामुळे या संपूर्ण केसमध्ये नेमकं काय हाती लागेल? शिरुरे हा या सगळ्या प्रकरणातला अतिशय महत्त्वाचा दुवा आहे। मोटेगावकरशी तो संबंधित आहे। मोटेगावकर कडून त्याला पेपर मिळाला होता हे सीबीआयच्या तपासात समोर आलं। त्याच्याकडून अनेक पुरावे सीबीआय हस्तगत करू शकली। त्याच्या मोबाईलमधून काही या पेपरशी संबंधित गोष्टी सीबीआयला मिळाल्या आणि त्यामुळं तो जर माफीचा साक्षीदार होत असेल तर हा जो खटला आहे तो सीबीआयला अधिक मजबूत करता येईल असं मानलं जातंय आणि त्यामुळं हा शिरुरे माफीचा साक्षीदार बनणं हे महत्त्वाचं असणार आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।